श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. भावकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, जशी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान, ताप पाप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहून प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे, ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज तप करीत. भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाधले उत्तम, नृपती ही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्यांचे, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छित, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पावला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वस्ता स्वामी होईल कार्य जाणूनी कठन. कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करुणी. नृपतीस सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देता नृपती, सेवक दिधले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयांचे. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक, सेवे करी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकळ जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. असा मनी विचार करुणी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करिताती. करुणी नाना पक्वाने, करती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती. त्याच लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्वे वशः, चोळाप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामी सेवेशी. यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळाप्पाने कर जोडूनी, विनंती केली मधुर वचनी.
कृपाळू होऊन समर्थाने बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे करून या वचन, समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून. काय दिले सत्वर मल्हारराव नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामीराज वदविता, निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोऽध्याय गोडावा. श्रीरस्तु शुभं भवतु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.